नमस्कार, पुन्हा एकदा तुमचे माझ्या प्रवासाच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. आता आपण चाललोय गावाला जनशताब्दीने. खूप घाईत आहे. खाली आल्यावर फोन केला बघा, गाडी इथेच लावले जे येतं आम्हाला सोडायला. चला तर गावी जाऊया. मला गावचे व्हिडिओ आवडतात ना. आणि गुड मॉर्निंग बोलायचं राहिलं. गुड मॉर्निंग. 7:30ची गाडी आहे जनशताब्दी. पनवेलवरून पनवेलला जाणार. गाडी आमच्या कंपाऊंडमध्येच लावली. हां, खुश आहेत बघा ते खूप, गावी जायचंय म्हणून. आम्ही आलो पनवेल स्टेशनला. अजून वेळ आहे, 6 वाजले. आम्ही लवकर आलो ना. ओळख 6 वाजले आताच. मोबाईलचं काय ते बघ आणि ऐक, केस काप नाही आणि गिजर बिजर नीट बंद कर गॅसचा. आणि दिदीला बघ, दिदी गॅस गिजर बंद नाही करत. आणि वेळेत घरी एवढं फक्त बसून जातं आम्ही नाही. आणि छोटी गाडी घे, मोठी जास्त नको फिरू ऑफिसला. हां चालेल, जा नीट. आणि गॅस नीट बंद करतो. आणि किती लाडू बनवतेस आता. वंदे भारत ट्रेन, वंदे भारत एक्सप्रेस प्लॅटफॉर्म. ही आपली ट्रेन नाही, आपली जनशताब्दी आहे. गाडी नंबर छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से आने वाली मडगांव से जाने वाली वंदे भारत एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 6 पर आ चुकी है. जनशताब्दी येते. 6:40 झाले. सुटली ट्रेन. 6:47 झाले. दिसत नाही. C3 मध्ये आहे. AC 5556 आमचा सीट नंबर. जास्त नाही ते लाईट हे करत आहे. सकाळी आम्ही ना 5:30 वाजता घरातून निघालो आणि पनवेल स्टेशनला ना 6 वाजता पोचलो. आणि आपली जनशताब्दी ट्रेन होती सकाळी 6:30ची, पण सुटली ती 6:47ला. आणि आमच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद पाहू शकता, किती खुश आहोत आम्ही दोघं पण गावी जातो आहे म्हणून. आणि गावी जायचं खास कारण म्हणजे आपल्याला गावी जाऊन झाडं लावायची आहेत. आता कोणती झाडं लावणार ते आपण पुढचे नंतर व्हिडिओ बनवणार, त्यात समजेल तुम्हाला. आणि जास्त काय झाडं नाही लावणार, जागा आपली ना अपुरी आहे म्हणून थोडीफार झाडं लावणार आहे मी. आणि खूप दादांच्या ताईंच्या कमेंट होत्या की गावचे व्हिडिओ बनवा. फायनली आज मी गावी चालले आणि गावी जाऊन पण ना तुमच्यासाठी मी ना शॉर्ट लॉंग रेसिपीचे सगळे व्हिडिओ बनवणार. आणि तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघा आणि छान छान कमेंट पण करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ना, जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब पण करा. कारण आपल्याला गावच्या, आणि मी गावी ना खूप दिवस राहणार आहे, 1 महिना राहणार आहे. म्हणजे छान छान मी तुम्हाला व्हिडिओ बनवेन. चला. कॉफी पितो मी. 60 रुपये कॉफी, 30 रुपये. बापरे. बाहेर मस्त जोरदार पाऊस पडतोय, पण आपल्याला जनशताब्दी AC ट्रेन आहे त्यामुळे ना काचेवर बघा पावसाचे थेंब आलेत. त्यामुळे बाहेरचं असं आपल्याला ना स्पष्ट दिसत नाही. गावचा निसर्ग बघत प्रवास करायला मला ना खूप आवडतं. आणि खिडकीतून असे हिरवीगार झाडं, डोंगर, शेती बघत ना, म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलं ना, खूप मी असं शूट केलेलं आहे. पण आता ना AC ट्रेनमुळे ना काचेवर धुकं आणि वाफ आली आहे, त्यामुळे बाहेरचं नीटचं काही दिसत नाही. त्यामुळे मला ना असं व्हिडिओ काढायला जमत नाही. त्यांना सांगितलं जरा दरवाजा इथे जाऊन थोडंसं ना शूट करा.
सकाळी आम्ही घरातून लवकर निघालो, त्यामुळे टिफिन बनवायला काही वेळच मिळाला नाही. म्हटलं चला ट्रेनमध्येच काहीतरी खाऊन घेऊ. आणि गावी पोहोचल्यानंतर पण घराची साफसफाई तर खूप कामं असतात, म्हणजे स्वयंपाक बनवणं शक्यच होत नाही. म्हणून ठरलं की नाश्ता आणि दुपारचं जेवण ट्रेनमध्येच करायचं. म्हणून आता नाश्त्यामध्ये आम्ही इडली आणि व्हेज कटलेट मागवला. व्हेज कटलेट ब्रेड दिले आणि माझ्या इडल्या. मस्त दिसतंय. चटणी टाकली थोडीशी मी. पाऊस पडतोय. मी नाश्ता करतो. चला, मग अशा मी मेथीचा लाडू शेंगदाणे खाल्ले, भूक लागलेली. सकाळी काय चहा पिऊनच आलो. वा, किती भारी ना आपलं कोकणातलं हिरवागार निसर्ग बघूनच खूप सुंदर आणि भारी वाटतंय. वाटत ना आपलं कोकण आहे. म्हणून ही व्हिडिओ क्लिप आहेत ना 2-3 त्या मी याच्यावर एडिट किंवा ना कट नाही करणार आहे, कारण तुम्हाला पण ना ट्रेनमधून दिसणारा सुंदर प्रवास बघायला मिळतोय. अशा या पावसाळी प्रवासाची मजा काय वेगळीच असते. म्हणजे हिरवीगार झाडं, धुक्यात हरवलेले डोंगर आणि हा रिमझिम पडणारा पाऊस बघून अगदी मन प्रसन्न होते. आणि व्हिडिओ थोडा मोठा होईल तरी पण चालेल, तर तुम्हाला हा सुंदर निसर्ग बघता येतो. आम्हाला फारशी ना भूक नाही, कारण आधीच आम्ही ना इडली आणि कटलेट खाल्लं होतं. त्यामुळे आम्ही ना एकच व्हेज पुलाव मागवला आणि याची प्राईज आहे 100 रुपये. आणि तो कसा आहे तो दाखवते पण आणि टेस्ट पण सांगते. इडली खाल्ल्यामुळे पोट भरलेलं आहे. व्हेज पुलाव घेतला आम्ही. भात बघ किती जाड आहे, एवढं काही खास नाही. मी जराशी टेस्ट केली. 2:32ला ट्रेन आली कुडाळ स्टेशनला. ट्रेन तशी ना टायमिंगवर आली, जास्त काही लेट नाही झाली. आता आम्ही ना कुडाळ स्टेशनवरून रिक्षाने घरी चाललो हुमरमळ्याला. आणि कुडाळ ते हुमरमळा आमचा ना 9 किलोमीटर आहे. बघा आम्ही आलो आता घरी. दरवाजा नाही खोलला आहे, सामान इथे ठेवलं आहे. आणि रान बघा केवढं वाढलं आहे बघा, एका महिन्यात पावसात. बघा आता ह्याला परत ना कटर लावून घ्यायचं आहे. एकदम मस्त केलेलं बोलतात हे चकाचक. म्हणून 15 दिवसांनी चक्कर मारायला पाहिजे त्यासाठी.
नळाच्या आजूबाजूचं गवत सगळं साफ केलं, आता प्यायचं पाणी भरतोय. घागर लावले, बावडीचं पाणी दाखवते आमचं मस्त एकदम क्लीन आहे. बावडी पण बघा केवढी भरली आहे आणि पाणी पण एकदम स्वच्छ काचेसारखं. आणि बाजूला ना इकडे गाय चरते गेटच्या बाहेर, तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि ही बघा गाय. गेट खोलला आणि गाय पण बघा माझ्याकडेच बघते, मी व्हिडिओ काढते ते. चर बाई, गवत खाऊन टाक वाटेवरचं. पाणी बघ असं वाहत आहे झऱ्याचं. गेट गावी आल्यानंतर हे बघायला मिळतं, आवडतं मला बघा मस्त. चला चला, मी आता तुम्हाला आमचं ना व्हाळ पण दाखवते. दरवाजा खोलला आहे ना आता, साफसफाई. आपण आलो या ओढ्यावर, व्हाळ बोलतो याला, व्हाळ. हे बघा इथून पाणी येतं, वाहतोय. आणि आमचं घर. आताच पाऊस लागून गेला. आपण तुम्हाला शेती दाखवते आपल्याला, तिथून पाण्यातून जाऊया. हे पाणी ना दिवाळीपर्यंत असतं. आता सगळी कामं झालीच शेतीची, त्यामुळे शेतात कोण नाही. आणि दुपारची वेळ आहे त्यामुळे कोणच नाही. आता ते नडणी असते बोलतात ना, ती नडणी करायला येतात. ओढा, चला जाऊया, साफसफाई करायची आहे. 3 वाजता आम्ही आलो इथे, घरी साफसफाई केली. धुतलं नाही, फक्त झाडलं आणि पुसलं. जास्त घाण नव्हती, कारण मागच्या 1 महिन्यापूर्वी मिस्टर येऊन गेलेले. सगळी धूळ होती आणि अशी कोळ्याची जाळी होती, ती साफ केली आणि पुसून घेतलं सगळं. आणि आता वाजले तुम्हाला दाखवते किती वाजले ते. घामून गरम पण होतं, पाऊस पडतो तरी. आता पाऊस नाही आहे. साफसफाई केली सगळी. काय तुम्हाला व्हिडिओ नाही बनवला, सारखा नको, खूप व्हिडिओ आहेत आपले साफसफाईचे. दाखवते तुम्हाला किती वाजले. आता 6 वाजले, 3 तास लागले मला साफसफाई करायला. तरी किचनची भांडी नाही घासलेत मी, बाकी सगळं किचनचा कट्टा वगैरे सगळा रूम चकाचक पुसून घेतला. पंखा चालू केला आहे. आणि इकडे सगळं अडचण आहे. बघा सगळं सामान ठेवलेलं, आम्ही कांदे भरून ठेवलं मागच्या चालते. आणि हॉल बघा सगळ्या चकाचक केला. फक्त व्हायचा वरांडा, तर हे वरांडा धुणार आहे आम्ही. हा वरांडा आणि खळं आणि टेरेस. किचन पण दाखवते. आणि किचन पण साफ केला सगळा. फक्त ही भांडी झाली थोडी घासायची. कुकर वगैरे घासला, दूध गरम केलं, इथे दूध घेऊन आले, चहा उकळते. सगळी भांडी घासली पाण्याची आणि भरून ठेवलं. तर वरचीच भांडी राहिली ती, आणि ही इकडची. खिडकी पण पुसून घेतली. 3 तास लागले बोला, दमायला. जरा पण बसलो नाही, कपडे पण नाही बदलले. तर चहा पितो आम्ही, ते उघडे बसले त्यांचा नाही व्हिडिओमध्ये घेताना. जास्त झाली चहा. दमायला होतं. सकाळी लवकर उठतो 4 वाजता. ट्रेनमध्ये थोडा वेळ झोपले मी. घरची चहा. हा ना, चहा पण मस्त आहे. आलं वगैरे घेऊन असं. पाऊस पडतोय. वारा आणि पाऊस आहे. तुला गाडी आहे मस्त की, गाडीने जातो. चला या. आम्हाला डाळ वगैरे आहे, पण नाही संपली डाळ वगैरे. पण ते डाळ आणायला चालले, आता डाळ भात करणार.
मस्त वाटतं. गावी सगळ्यांना फोन केले, तर गावी यायला जरा थोडा वेळ असतो. डाळ आणा आणि काय आणणार सांगितलं, बटाटे बटाटे आणि आणि कोथिंबीर कढीपत्ता. कोथिंबीर कढीपत्ता. बाकी चालू उद्या बघूया. मोहरी जिरा आहे का काय माहिती. आहे आहे. ते बाजारात जाऊन आले, पण खूप पाऊस पडत असल्यामुळे त्यांना ना जास्त काही सामान घेता आलं नाही. त्याने फक्त ना बटाटे आणि डाळच घेऊन आले. आता मी डाळ भात नाही बनवणार, बटाट्याची लाल तिखटवाली मसाला घातलेली भाजी आणि त्यासोबत ज्वारी बाजरी नाचणीची भाकरी बनवणार. चला भाजी कशी बनवते ते पण दाखवते. कढईत तेल गरम झाल्यावर त्याच्यात ना जिरं मोहरी कढीपत्ता हिंग कांदा टाकला आणि तो पण चांगला फ्राय केला. त्याच्यात नंतर आपण लाल मसाला टाकला. नंतर बटाटे होते दोन, त्याचे सालं काढून फोडी केल्या त्या पण टाकल्या. आता ना झाकणावर पाणी ठेवून ना छान असं ना वाफ काढायची आणि थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही. एकदम ड्राय पण नाही भाजी बनवायची. हे बघा. आणि 10 ते 15 मिनिटांना चांगले शिजवून घ्यायचे. 5 मिनिटांचं मी त्याच्यात ना चवीनुसार मीठ घातलं आणि एक छोटासा ना टोमॅटो बारीक चिरून टाकला आणि पुन्हा झाकण ठेवून भाजीना 10 मिनिटं चांगली शिजू दिली. बघा आपली मस्त अशी तिखट बटाट्याची भाजी तयार झाली. आता वरून आपण आता कोथिंबीर टाकूया. आज आपलं ना साधं सिंपलच जेवण आहे. भाजी आपली झाली, आता आपण ना भाकरी बनवूया. इथे मी ना भाकरीचं 2 प्रकारचं पीठ आणलं, एक ना तांदळाचं आणि एक मिक्स धान्यांच्या पिठाचं. आता मी मिक्स धान्याच्या पिठाची भाकरी बनवते. नाचणी ज्वारी बाजरी इकडे बटाट्याची भाजी बनवली तिखट बटाट्याची आणि इकडे भाकरी. तर आता मी ना जेवायला बसतोय. बटाट्याची भाजी भाजी आणि मिक्स धान्यांची भाकरी. नाचणीच जास्त त्याच्यात छोटी भाजी. या जेवायला. इकडे साईडला बसलं. हां बघू ते लागतं तसं होतं, हे सरळ नाही होत. आणि पापड आहेत ना हे असेच भाजले, तेलात नाही भाजले, पण कढई घासायची आहे म्हणून. ठीक आहे पापड तुम्हाला. भाकरी बनव जेवायला. आणि आज दिवसभर आम्ही ते बाहेरचंच खाल्लं. घरचं ते घरचं कधी कधी खावं लागतं. हे बघा हे बघा बटाट्याची भाजी आणि नाचणीची भाकरी मस्त जेवण. आणि पापड भाजले, असेच भाजले बघा. जेवायला या. हां चला मी पण जेवते. आणि आलं गरम पण होतं, पाऊस पडतोय तरी गरम होतं. चला जेवते आता मी. साफसफाई नाही झाली, थोडीशी राहिली आहे, ती करते. आणि आजचा व्हिडिओ मी आता इथे संपवते.